बुलढाण्यातील पिंपळगाव सराई येथील सैलानी बाबाची यात्रा सुरू झाली असून सैलानी यात्रेतील ऐतिहासिक नारळाची होळी हा 13 मार्च रोजी दुपारी 3 वाजता मुजावर यांच्या हस्ते पेटवण्यात आली। यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक यात्रेत दाखल झाले होते। 40 वर्षापूर्वी सैलानी बाबाच्या दर्ग्याजवळ 7 गौरीची होळी नजीर मुजावर व सैलानी बाबाचे भाविक कदम गुरुजी यांनी या होळीला सुरुवात केली होती। त्याचे रूपांतर आता गौऱ्याऐवजी सुकलेले नारळाची प्रचंड मोठी होळी पेटवली जाते। होळीसाठी भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे। या होळीमध्ये भाविक होळीला प्रदक्षिणा घालून मनोरुग्णांच्या अंगावरून नारळाला भावले, निंबू, गोटे, खेडे ठोकून ते नारळ मनोरुग्णांच्या अंगावरून उतरून होळीमध्ये नारळ फेकले जाते। अशा प्रकारे कित्येक ट्रक नारळाची होळी मुजावर यांच्या हस्ते पेटवली गेली। गेल्या वर्षी सैलानी यात्रेतील होळी अज्ञात भाविकांनी पेटवली होती। त्यामुळे यावर्षी भाविकांनी सैलानी बाबाची होळी पेटवू नये असे आवाहन सैलानी बाबांचे मुजावर चांद शेख हबीब मुजावर यांनी केले आहे। सैलानी यात्रेतील होळीसाठी प्रशासनाने चिखली नगरपालिका व बुलढाणा नगरपालिका असे 2 अग्निशामक दल सैलानी यात्रेत तैनात केले आहे। सैलानी यात्रेत लहान बालकांसाठी महिला व बाल विकास विभागामार्फत काळजी आणि संरक्षणाची गरज असणारे 0 ते 18 वयोगटातील बालकांसाठी निरंतर 24 तास चालणारे राष्ट्रीय आपत्कालीन खून सेवा 1098 चाइल्ड हेल्पलाईन बुलढाणा सैलानी यात्रेत सुरू करण्यात आली आहे। सैलानी यात्रेतील होळी बंदोबस्तासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने रायपूर ठाणेदार यात्रा प्रमुख दुर्गेश राजपूत यांनी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त यावेळी लावण्यात आला आहे। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।